भिवंडी में पोल्यूशन बहुत बढ़ गया क्योंकि वेस्ट मटेरियल ये सब यूज करते हैं, उसकी वजह से धुआं बहुत भिवंडी में हो गया। पैसा बचाने के लिए वेस्ट मटेरियल जला रहे हैं, भ्रष्टाचार सब हो रहा है। और भिवंडी सिटी में जहाँ जितनी साइजिंग है एक्चुअली सिटी के बाहर होना चाहिए, पब्लिक प्लेस पे ये रहना ही नहीं चाहिए। उसके लिए मैं प्रयास करूंगा ही कि ये भिवंडी के बाहर सब निकल जाए। भिवंडीतील रुंगटा डाईंग, श्रीकार डाईंग, महेश डाईंग, शंकर डाईंग आणि अतुल डाईंग यांसारखे कोट्यावधी रुपये कमावणारे असंख्य डाईंग आणि सायझिंग कारखाने शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहेत। प्रशासकीय नियमांचे उल्लंघन होत असून त्यामुळे केवळ नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होत नाही, तर संपूर्ण भिवंडी शहर प्रदूषणाने त्रस्त आहे। भिवंडी मनपाचे महापौर नारायण चौधरी यांनी सांगितले की भिवंडीतील प्रदूषण लक्षणीयरित्या वाढले आहे। या जीवघेण्या व्यवसायावर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल आणि काळाबाजारात भ्रष्टाचार सुरू आहे। हे सर्व कारखाने भिवंडी बाहेर असले पाहिजे। भिवंडीच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले डाईंग आणि सायझिंग कारखाने आता स्थानिक रहिवाशांसाठी धोका बनले आहेत। त्या कारखान्यांमधून निघणारा काळा धूर केवळ वातावरणच विषारी करत नाही, तर शहरातील नागरिकांच्या फुफ्फुसांनाही विषारी बनवत आहे। सूत्रांनुसार या कंपन्या त्यांचे मोठे बॉयलर चालवण्यासाठी कोळशाऐवजी लाकूड, रबर, पुडिंग, प्लास्टिक, थर्माकोल आणि बांधकामात वापरले जाणारे प्लायवूड सुद्धा जाळत आहेत। धूर इतका दाट आहे की दिवसासुद्धा आजूबाजूचा परिसर धुक्यात झाकोळलेला राहतो। इमारतींच्या छतांवर राख साचते। स्थानिक डॉक्टरांच्या मते या विषारी हवेमुळे परिसरात श्वसनाच्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। लहान मुले आणि वृद्धांमध्ये खोकला, धाप लागणे, घसा खवखवणे आणि डोळ्यांची जळजळ होणे हे सामान्य होत चालले आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की ते या विषारी धुराला कंटाळले आहेत। वारंवार आंदोलने आणि तक्रारी करूनही परिस्थिती तशीच आहे। पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्लास्टिक आणि रबर जाळल्याने बाहेर पडणाऱ्या वायूंमधून डायऑक्सिन आणि फ्युरानसारखी विषारी रसायने तयार होतात, ज्यामुळे कर्करोगासारखे आजार होऊ शकतात। जर परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणली नाही तर येत्या काही दिवसात भिवंडीतील हवा श्वास घेणे आणखी कठीण होईल। स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी भिवंडी महानगरपालिकेचे महापौर नारायण चौधरी यांच्याकडे या वस्तुस्थितीकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे की भिवंडीच्या कल्याण रोड, शास्त्री नगर, लाहोटी कंपाऊंड, खोका कंपाऊंड, कनेरी, दरगाह रोड, नालापार, नारपोली आणि भंडारी कंपाऊंड यांसारख्या विविध शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कापड रंगवण्याचे आणि सायझिंगचे काम होते। यामध्ये पॉवरलूम कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या रसायनांचा वापर करून गरम पाण्यात रंगवण्याची प्रक्रिया केली जाते। जेव्हा हे रसायनयुक्त पाणी गटारांमधून सोडले जाते तेव्हा त्यातून विषारी वायू बाहेर पडतात, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो। या प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये खोकला आणि दमा यांसारखे गंभीर आजार पसरत आहेत। विशेष म्हणजे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे, कारण भिवंडीमध्ये प्रदूषण पसरवणाऱ्या या डाईंग आणि सायझिंग मालकांवर महानगरपालिका अधिकारी आणि कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही नियंत्रण नाही। कि भिवंडी में पोल्यूशन बहुत बढ़ गया क्योंकि वेस्ट मटेरियल ये सब यूज करते हैं, उसकी वजह से धुआं बहुत भिवंडी में हो गया। इनको एक्चुअली जो कायदे से जो करना चाहिए, पैसा बचाने के लिए वेस्ट मटेरियल जला रहे हैं। हालांकि पोल्यूशन बोर्ड ने उसके ऊपर ध्यान देना चाहिए, इंसानों की जान से ज्यादा कुछ होता नहीं है, मगर ये भ्रष्टाचार सब हो रहा है। और भिवंडी सिटी में जहाँ जितनी साइजिंग है एक्चुअली सिटी के बाहर होना चाहिए, पब्लिक प्लेस पे ये रहना ही नहीं चाहिए। उसके लिए मैं प्रयास करूंगा ही क्योंकि ये भिवंडी के बाहर सब निकल जाए। सर, आपके शहर में जो बच्चे रहते हैं वो तो आपका भी बच्चे है ना सर? बिल्कुल, तो उसके लिए कुछ तो सोचेंगे, मैंने इसको भी बिल्कुल सोचना चाहिए। पहले अपने घर में ही देखना चाहिए। अपने बच्चे को अगर हो गया तो हम बहुत चिल्लाएंगे। ये गांव के सारे बच्चे मेरे ही है, गांव ने मेरे को जवाबदारी दिया है तो जवाबदारी पूरा निभाऊंगा। सर, मुझे 15 दिन पहले एक घर में बुलाया गया कि वहाँ पे जब खाना खाने लोग बैठे थे तो उसके तरफ खिड़की खुला होता, बाजू में साजिद कचरा जैसे जलाया, उसके घर के पूरे खाने में कचरा आ गया। तो इस हिसाब से मतलब कि अगर कोई बड़े अधिकारी को खाने में आ गया तो कितना गलत रहता, और वो गरीब आवाज नहीं उठाते। तो मैं हमारे मीडिया के माध्यम से आप तक संदेश लेके आया हूँ। सर, कितने दिनों के अंदर ये इस काम को, अगर आप वहाँ पे फोटोग्राफी किया है या उस घर में आप लोगों का प्रॉब्लम्स है तो प्रॉब्लम्स वो लेके आओ, अपन उसको साइजिंग वालों को बुलाएंगे, उसका बिल्कुल उसके ऊपर पनिशमेंट करेंगे।